तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज मी माझ्या गावी आली आहे आणि गावी आल्यावरती मस्त एकदम वातावरण तर आहेच आणि एकदम छान दिवसभर झोपायचं, आईच्या हातचं मस्तपैकी जेवण खायचं। माहेरी आल्यावरती जेवण करायची मात्र सुट्टीच असते। तर आईला विचारलं किचनमध्ये जाऊन काय करते, तर आई म्हणाली मसूरची डाळ करते। आणि तुम्हाला खरं सांगते मंडळी, आईच्या हातची मसूरची डाळ म्हणजे अगदी नॉनव्हेजच्या डिशेला सुद्धा मागे घालेल इतकी चवीला भन्नाट लागते। म्हटलं चला आज तुमच्याबरोबर सुद्धा ही रेसिपी शेअर करूया। तर आईनी ही मसूरची डाळ घेतलेली आहे, तर साधारण इथे 1 वाटी इतकी मसूरची डाळ घेतलेली आहे। ही डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला डाळ धुवून झाल्यावरती यामध्ये गोडा मसाला घातलेला आहे। तर गोडा मसाला इथे आपण आधीच घातलेला आहे। तर आईने डाळ धुतल्याबरोबर यामध्ये खोबरं आणि कांद्याचं वाटण घातलेलं आहे। तर खोबरं कांदा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, त्याचंच वाटण इथे तयार करून घेतलेलं आहे। तर हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण फोडणीची तयारी करून घेऊया। तर इथे मी पातेल्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे। तेल बऱ्यापैकी थोडं जास्तच घ्यायचं आहे। या तेलामध्येच आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथे आपल्याला लसूण घ्यायचा आहे, कांदा घ्यायचा आहे, टोमॅटो घ्यायचा आहे, कढीपत्ता घ्यायचा आहे आणि भरपूर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। मसूरच्या डाळीमध्ये ना कोथिंबीर भरपूर असेल ना तर चवीला ना खूप छान लागते। तर इथे आपलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे। 1 चमचा यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी छान फुलल्यानंतर आपल्याला भरपूर असा लसूण घालायचा आहे। तर इथे मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत। ठेचून घेतल्यामुळे ना स्वाद खूप छान येतो। त्याचबरोबर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। 1 कांदा छान आता मोठ्या साईजमध्ये असा कट करून घेतलेला आहे आपल्या, त्यामध्ये 2 मिनटं परतून घालायचं आहे। कांदा 2 मिनटं परतल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा घालायचा आहे। तिथे मी 1 कांदा आणि 1 टोमॅटो घातलेला आहे। कांदा टोमॅटो छान परतल्यानंतर बाकीचे मसाले आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे, आधी घालायचे नाही आहेत। पण तुम्हाला खरं सांगू मंडळी, माझ्या आईच्या हातची ही मसूरची डाळ खरंच खूप लागते। आम्ही सगळेजणांना दाल फ्राय म्हणतो याला आणि या चवीला खूपच भन्नाट लागते। मी ज्यावेळेस पण जाते ना माहेरी, मसूरची डाळ हमखास करायला सांगते। नॉनव्हेजचा जरी वार असेल ना तरीसुद्धा मच्छी केलेली असेल तर मसूरची डाळ माझी ही करणं हे फिक्सच असतं, कारण की मी ना खूप आवडीने खाते। तर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। तर इथे मी हळद घातलेली आहे, धना पावडर घालायची आहे, जिरा पावडर घालायची आहे, त्याचबरोबर आपल्याला लाल तिखट मसाला घालायचा आहे। तेलामध्ये सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 2-3 मिनटं छान परतून घ्यायचे आहेत। आता मसूरच्या डाळीमध्ये ना कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा आहे। कांद्यामुळे ना खूप जास्त मस्त चव येते डाळीला, त्यामुळे कांदा ना तुम्ही घेताना थोडासा जास्त घ्यायचा आहे। मोठ्या साईजमध्ये असेल तर 1 घेतला तरी चालेल, छोट्या साईजमध्ये कांदा असेल तर तुम्ही 2 वापरलेत तरी देखील चालेल। आता चवीनुसार आपल्या यामध्ये मीठ घालायचं आहे। पुन्हा एखादा मिनिट सगळे मसाले छान परतून घ्यायचे आहेत। आता पाणीसुद्धा आपण अजिबात घातलेलं नाही आहे। आता यामध्ये इथे मी कोथिंबीर घालणार आहे आणि आता मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। डाळ शिजल्यानंतर आपल्याला थोडीशी घालायची आहे, त्यामुळे इथे मी थोडीच कोथिंबीर आधी घातलेली आहे आणि डाळ आपली जी भिजवलेली डाळ होती ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे। आता वाटणाचा मसालासुद्धा याच्यामध्ये ॲड केलेला आहे आपण। डाळ घालून पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे। पाणी घालण्याची घाई करायची नाही आहे आपल्याला, पाणी न घालताच आपल्याला डाळ छान परतून घ्यायची आहे। खरं सांगते मंडळी, अशा पद्धतीने एकदा ना तुम्ही डाळ करून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल अशा पद्धतीने केलेली डाळ। आता डाळ परतल्यानंतर आपल्याला यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे। पाणी इथे तुम्ही कोमट करूनच घालायचं आहे, थंड पाण्याचा वापर इथे आपल्याला अजिबात करायचा नाही आहे। कोमट पाण्यामुळे ना डाळ ही पटकन शिजली जाते आणि चवीलासुद्धा खूप भारी लागते। आता या डाळीमध्ये इथे मी 1 बटाटा सोलून घातलेला आहे। तर या डाळीमध्ये तुम्ही बटाटा घातलात ना तरीसुद्धा ही डाळ मस्त चवीला लागते, त्यामुळे बटाटा हा आवर्जून घाला। छान उकळी येईपर्यंत आपल्याला डाळ शिजू द्यायची आहे। मीडियम गॅसवरती डाळ छान शिजू द्यायची। बटाटा शिजला की डाळ आपली पूर्णपणे शिजली जाते। मसूरची डाळ शिजायला फारसा वेळ लागत नाही, पण यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे, त्यामुळे बटाटा शिजेपर्यंत डाळ छान उकळू द्यायची आहे। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्तपैकी आपली ही डाळ उकळलेली आहे आणि एकदम छानपैकी डाळ शिजलीसुद्धा गेलेली आहे। आता आपण बटाटासुद्धा चेक करून बघूया। बटाटा शिजला म्हणजे डाळ आपली पूर्णपणे शिजला गेलेली आहे। मस्त एकदम डाळीचा कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे बघा आणि अगदी किचनभर मस्तपैकी एकदम डाळीचा सुगंधसुद्धा छान दरवळतो आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। मस्तपैकी एकदम डाळ आपली खाण्यासाठी ते तयार झालेली आहे। मस्त गरमागरम भात आणि त्यावरती सोबत डाळ। ही मसूरची डाळ आणि भात खाताना खरंच भाजीची गरजसुद्धा लागत नाही, इतकी भारी लागते। नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा।
रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.